तालुक्यातील एक गाव बारे येथील एक युवा शेतकरी जो सेंद्रिय शेती करून उत्पादन निर्माण करतो। नमस्कार, माझे नाव सौरभ दत्तात्रय कुटवळ। मी बारे खुर्द तालुका भोर जिल्हा पुणे येथील एक युवा शेतकरी आहे। माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे। ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जॉब आला होता। त्यानंतर जॉब आल्यानंतर मी घरची शेती होती, पारंपरिक शेती करत होते वडील। त्यानंतर मी शेतीमध्ये थोडंसं उतरलो। शेती करत असताना सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला। सेंद्रिय शेती करत असताना सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भोर यांच्या मार्गदर्शनामुळे खूप अडचणींवर पर्याय सुद्धा मिळाले। तसेच आत्मा अंतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी मला गुरुकुल कुरुक्षेत्र हरियाणा येथे पाठवण्यात आले होते। या प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक पद्मश्री डॉक्टर हरिओम यांच्याकडून मला योग्य मार्गदर्शन मिळाले। यामुळे या मार्गदर्शनाचा मला माझ्या शेतीमध्ये खूप फायदा झाला। हरियाणा येथे ट्रेनिंग घेऊन आम्ही सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेतलं। सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये स्वतः इथं स्लरी बनवणं असेल, जीवामृत स्लरी बनवणं असेल, त्याचबरोबर गांडूळ खत निर्मिती असेल, गांडूळ खताची निर्मितीसुद्धा मी तिथून आल्यानंतर मी सुरुवात केली। शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मी शेततळे देखील उभारले। या शेततळ्यामध्ये 2 करोड लिटर पाणी साचवले जाते। तसेच जोडधंदा म्हणून यात मत्स्यपालन सुद्धा केले जाते। हरियाणावरून कृषी प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये सुद्धा प्रशिक्षण केंद्र उघडण्यासाठी एक बांबूचा मंडप तयार केला। हा बांबूचा मंडप पूर्णपणे नैसर्गिक असून त्यामध्ये 200 लोक बसतील एवढी सोय केलेली आहे। सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण केंद्र चालू केले, प्रशिक्षण केंद्र व मार्गदर्शन केंद्र चालू केलं। आपण बांबूपासून तयार केलेला 200 लोक आपल्या इथं ट्रेनिंग घेऊ शकतात एवढ्या कॅपॅसिटीचा आपण बांबूपासून तयार केलेला आहे। आपण तयार केलेला आहे जो पूर्ण नॅचरली बांबूपासून तयार केलेला आहे। मी ही शेती करत असताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील माझ्याकडे बघून प्रोत्साहन मिळू लागले। तेही देखील आता सेंद्रिय शेतीच्या दिशेने वळू लागलेले आहेत। माझे नाव दत्तात्रय नारायण कुटवळ, मुक्काम बारे खुर्द, तालुका भोर, जिल्हा पुणे। तर मी 1995 सालापासून शेती करत आहे, पण पारंपरिक शेती करत होतो। मला शेती करायची आणि शेती करायची ती बी पारंपरिक नाही, आधुनिक करून सेंद्रिय करायची। तर त्याच्यासाठी माझा मोठा मुलगा अजय, सौरवची आई व मी आम्ही त्यांनी तिघांनी मिळून त्याला फुल सपोर्ट दिला आणि तुला काय पाहिजे तशी शेती कर, आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला सपोर्ट देत राहिलो। त्याच्यानंतर तो सेंद्रिय शेती करायला लागला। तर आमचा मुलगा सेंद्रिय शेती करत असताना तालुक्यातील बाहेरचे इतर जिल्ह्यातील लोक इथे येऊन त्याचं कौतुक करतात। त्याचा मला फार मोठा अभिमान वाटतो आणि अजून वाटतं की त्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी काही करावं आपण। च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण बाबींचे प्रशिक्षण, शेतकरी पीक प्रात्यक्षिके, त्यानंतर अभ्यास दौऱ्याचं आयोजन करत असतो। यामध्येच मागील वर्षी 2023मध्ये गुरुकुल कुरुक्षेत्र हरियाणा येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते। त्यामध्ये भोर तालुक्यातील 6 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। त्यातीलच एक सौरव कुटवळ युवा शेतकरी त्यामध्ये भाग घेतला होता। तर त्यांनी तिथं जे सेंद्रिय शेतीमध्ये प्रशिक्षण घेतलं ते येऊन स्वतःच्या शेतामध्ये त्याचा अवलंब केला आणि त्याचा एकदम चांगला रिझल्ट त्यांना मिळाला। तर ते आता पूर्णपणे आपली शेती सेंद्रिय पद्धतीने करतात
त्यानंतर स्वतः सेंद्रिय शेती करत इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या प्रयोगातून मला खूप चांगला फायदा झाला व सर्व भागातून माझे कौतुक होत आहे. यासाठी प्रकल्प संचालक आत्मा पुणेचे श्री सूरज मडके सर, तालुका कृषी अधिकारी श्री शरद धर्माधिकारी सर, मंडळ कृषी अधिकारी श्री प्रशांत सरडे सर व तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कंसे सर व कृषी सहाय्यक श्री रामचंद्र जाधव यांचे मनापासून आभार. तसेच गुरुकुल कुरुक्षेत्र हरियाणा येथे आत्मा अंतर्गत आयोजित प्रशिक्षणामध्ये ज्यांनी सेंद्रिय शेतीचे सखोल मार्गदर्शन केले असे पद्मश्री डॉक्टर हरिओम सर व इतर मार्गदर्शकांचे खूप खूप मनापासून आभार. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सन 2023मध्ये आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. सेंद्रिय शेती प्रशिक्षण संस्था कुरुक्षेत्र हरियाणा येथे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये भोर तालुक्यातील युवा शेतकरी श्री सौरव दत्तात्रय खुटवड यांनी भाग घेतला होता. सदर प्रशिक्षणाचा ते आपल्या भोर तालुक्यातील बारे बुद्रुक येथील शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग करत आहेत. यामध्ये त्यांनी फळपिकाच्या बाबतीत आंबा, स्ट्रॉबेरी, सफरचंद इत्यादी पिके तसेच सेंद्रिय भाजीपाला याचं उत्पादन अत्यंत चांगल्या पद्धतीने घेत आहेत. त्यांचं शेजारील शेतकरी चांगल्या पद्धतीने कौतुक करत आहेत. आत्माच्या माध्यमातून भोर तालुक्यातील इतर युवा शेतकऱ्यांना सुद्धा यापुढे कायम तालुका कृषी अधिकारी भोर कार्यालयामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.